पैकी जे सांगितले तर मित्रांनो आता इथं एकदम गर्दी राहिली. नंबर लागतो का नाही आज काय माहिती समजेल. तर बघू आता काय होतं. तर त्या दिवशी पण नंबर आपला लागला नव्हता. बघू आता आपण काय होतं. तर मित्रांनो आता आपलं मशीन जे कामाला जातं आहे पाईपलाईनची बकेट जोडलेली आहे. आपण आता ती काढून वगैरे घेऊ. आपलं जे मशीन आहे ते कॉलमचं खड्डे खोदायला जातं आहे. आता बघू आता काय होतं. तर ट्रॅक्टर इकडे लावलेलं आहे समोर. तर आता त्या दिवशी आपण ही गाडी वगैरे साफ केली होती एकदम क्लिअरमध्ये पाहू शकता. तर ओके झाली होती विषय एकदम. आणि आता पाहू शकता तुम्ही एका काम आहे डायरेक्ट. तर मित्रांनो आता आपल्याला कॉलमचे खड्डे खोदायचे. तर इकडून आपले जे ते मशीन येतं आहे पाहू शकता. आणि आता आपल्याला इकडे या घराच्या मागे जायचं आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो फायनली आपली जी ती बकेट बदलवली गेलेली आहे. तुम्ही तर पाहू शकता आपले फॉलोवर. आणि बकेट वगैरे बदलवली गेली. तिकडे भांडण चालू आहे का काय विषय आहे काय माहिती. ते आता काम करू देतं का नाही काय माहिती समजेल आता. तर आता मी दुसऱ्या मशीनवरती जातो आहे. बॉला इथं सोडून दिलं. आता जोगल खेळायला जातो आहे. तर बघू आता काय होतं. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो आपलं जे काल काम होतं मशीनचं ते कॅन्सल झालं होतं. तर आज आपण आता जाणार आहे गहू काढायला. दुसरा दिवस आहे. तर चला मग व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर आता ट्रॅक्टर वगैरे आपण ट्रॉली जोडणार आहे. आपली जी ट्रॉली आहे ती इथं उभी आहे. आणि पाहू शकता तिचे जे ते रीती निघाली नाही. आता हिचं फालतं लागतं का नाही ते बघू काय होतं. तर ते समजेल आता व्हिडिओमध्ये पुढे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. मग स्पीकरमध्ये येते काढू. तर मित्रांनो आता आपण जातो शेतामध्ये. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. मित्रांनो आता आपलं फायनली काकांचे खाल्लं गेलेलं आहे. आता इकडे चालू आहे. आता आपल्या शेतामध्ये जेल मशीन तिकडच्या साईडला. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर पाहू शकता तुम्ही ना एकदम क्वालिटी बघू डायरेक्ट. पहिले एक ट्रॉली गेलेली आता एक एवढी. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं आपलं चालू झालेलं आहे काढायचं गहू. एवढा गहू आहे आपल्याला. तर विळा घेऊन सर्व मागे फिरावं लागते. मशीनच्या जिथं सुटलेलं आहे तिथं काढावं लागते आपल्याला. तर मजूत आल पडत आहे भाऊ बेकार आहे. ऊन बी मजूत पडतं आहे आणि बेकार काम आहे. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही इथं आपलं हे काकांचं शेत कापलं गेलं. आता इकडे जे ते आपलं शेत लागलेलं आहे. किती येतं काय माहिती आता समजेल. तर चालू आहे आपलं गहू काढायचं. बाकी इथं पडलेलं होतं आहे इथं. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर आपला गहू जो आहे तो एक नंबर आलेला आहे क्वालिटी. जुगाड डायरेक्ट खतरनाक. दादू तिकडे काय आणते इकडले.
तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं दूर किती उडते आणि आज पण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने झालेला आपल्याला दूर एकदम खतरनाक उडते. माझ्या डायरेक्ट विषय नाही त्याच्यामुळे मी आज आंघोळ गेलेली आहे. तर उद्या तुम्ही पूर्ण बघत राहा. पहिला हे टाकलं गेलेलं आहे आता हे भरून. तर एवढा इतका निघाला होता. आता किती निघतो काय माहिती समजेल आता. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं आपलं काढलं गेलेलं आहे गहू आणि बेकार काम आहे डायरेक्ट. या पाण्या बी जास्तीत नळत होते आपल्यावाल्या शेताच्या. ते काका म्हणे कापून टाक द्या म्हणे खूप हालतून येते म्हणे. का हो काका पाण्याचे काय सांगायचे चाट काढायला सांगायचे असं आहे का. कडकडा मोडी कापू म्हणतो आणि टाईम ही ना ते मशीन तो काढायला जातील असा विषय. सर्व जुगाड आहे सर्व इथे पाहू शकता. बाहेर निघे बेकार काम आहे डायरेक्ट. ऊन बी मजबूत पडत आहे खतरनाक. चला तर आता ते चालले दुसऱ्या शेतामध्ये आणि आता लावत आहे आपलं शिशिम सर्वी एकदम मोठ्यामध्ये. तर ट्रॅक्टर बी तिकडे लावलेलं आहे आपल्याला सावलीमध्ये एकदम. सर निमाच्या फांद्या वगैरे ज्या होत्या ना त्याच्यामुळे सर घालून गेली थोडीशी. नाही तर गहू एकदम भारी निघालेला आहे. तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये. एवढ्या याच्यामध्ये पूर्ण एक ट्रॉली आलेली आपलीवाली. तर आता ते दुसऱ्या शेतामध्ये जात आहे. तर मित्रांनो सर्व भरलेलं आहे मी आंघोळ बी केली नाही सकाळपासनं. तर बेकार काम आहे डायरेक्ट. तर आता ते जात आहे दुसऱ्या शेतामध्ये. तर बेकार काम आहे डायरेक्ट. भूक लागलेली आता घरी जाऊ आंघोळ वगैरे करू आणि भाऊ काय करते ते बघून येतं. आला असेल तो घरी आता काम वगैरे झालं असेल JCBचं. तर चला मग जाऊ आपण आता. ट्रॅक्टर सकाळी धुतलं होतं थोडंफार पाणी मारून घेतलं होतं फक्त. तर बेकार काम डायरेक्ट खतरनाक. गहू पण दाखवतो मी तुम्हाला आता. तर तुम्ही तर गहू पण पाहू शकता एकदम क्वालिटी वाच आलेला आहे एकदम खतरनाक. जास्ती काही बारीक वगैरे नाही आहे पण एक नंबर गहू डायरेक्ट पाहू शकता. काही विषय नाही एक नंबर आलेला आहे. थोडासा कमी यावर्षी मागच्या वर्षी जास्त होता यावर्षी थोडासा कमी. मटेरियल पडलं नाही आपलं ते पेरायचं मशीन होतं मीच पेरलं होतं गहू त्याच्यामुळे ते मटेरियल काही पडलं नाही. ते खराब झालं होतं म्हणे मशीन आणि बेकार काय म्हणतात डायरेक्ट खतरनाक. तर चला आता जाऊ घरी आंघोळ वगैरे करू. चलो तर मित्रांनो पाहू शकता किती नुकसान झालेलं आहे आपल्याला खतरनाक. आणि इथं पण पाहू शकता सगळी ट्रॉली काढत होती मला माहिती नाही तर मी ना हे लावून घेतलं असतं. इकडे कलतान लावलेलं आहे आपण इकडे माहिती नव्हतं इथून घडलं तो यामधून इथून.
तर आता हळूहळू घेऊन जावं लागेल घरी. बेकार काम आहे डायरेक्ट परेशानी. हात धुण्यात लागेल राहते आपल्या मागे काही वांधा नाही तसा बी तर बेकार आहे. हळूहळू घेऊन जावं लागते कारण की आपली ट्रॉलीची ती गहू सांडते मागे. तर मित्रांनो फायनली माझी आंघोळ वगैरे झालेली आणि आता तुम्ही पाहू शकता 2 वाजून म्हणजे 2 वाजले नाही बाकी अजून 2ला टाईम. तर पाहू शकता किती वाजलेले आहेत. 2 वाजायला 15 मिनटं बाकी आहेत आणि ट्रॉली पण जी इथे आपली बाहेर लावलेली तुम्हाला दाखवतो मी. पाहू शकता तुम्ही इथं ट्रॉली बाहेर लावलेली. आता बघू काय काम आहे विषय. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे शेतामध्ये. तर इथं ही पप्पू लावायचं आहे. पप्पू लावायची आता इथं या जागेवरती. इथं झाड होतं पहिले ते जळालेलं आहे. आता खोदून वगैरे घेऊ आणि लावू इथं आता पपई. एकदम व्ह्यू आहे डायरेक्ट खतरनाक. तर आपण पहिले झाड लावलेलं होतं जळालं. आता ती जागेवरती पपई लावू आपण. तर मित्रांनो आपली फायनली जी ती पपई लावली गेलेली पाहू शकता तुम्ही इथं. तर पाणी बी टाकून दिलं आपण. आता अजून एक बादली भरून घेऊ आपण. आता पाणी टाकून देऊ. तर मित्रांनो आपली जी एक पपई इकडे लावलेली आहे. हे गवत वगैरे काढून टाकलं आपण सर्व इकडे फेकून दिलं. इथं एक लावायची अजून आणि तिकडे बघू तिकडे लावू आता एक. आणि इकडे केळीचे झाड आहे सर्व. रस्ता आहे आणि इकडे गहू वगैरे लावलेलं आहे आणि इकडे साग लावलेलं आहे मागे. आणि इकडे आपले सर्व आंब्याचे झाड आहेत तुम्हाला दाखवतो तुम्ही. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे जे झाड आहे ना मध्ये हे निमोनीचं झाड आहे. इथून सर्व इकडे लाईन करून आंब्यांच्या झाडाची नडी बी पडलेली. अजून पाणी भरायचं बाकी आहे. लावली नाही नदीला आपण. तर तिचं कनेक्शन इकडनं देऊ आपण. आता बघू आता तिकडनं किंवा इकडनं देऊ कोणत्या तरी एका साईडकडनं देऊ कनेक्शन. नाही तर पाईप टाकून देऊ. कसं ॲडजस्ट होतं ते समजेल आता. तर कसं ॲडजस्ट होईल ते समजेल. काही विषय तर नळी बी सर्व फाटलेली ती थोडीफार जुनी जे खराब बी झाली तर काही वांधा नाही. हे पाहू शकतो तुम्ही आंब्याचं झाड. तर मित्रांनो आपण सकाळी गहू काढला होता. तर आता आपण त्याला झाकतोय. मध्ये आपण आहे ना ताडपत्री लावून दिलेली आहे आणि मध्ये आपण आता दोरने बांधतोय. तर पाहू शकता तुम्ही इथं दोरने बांधायचं काम चालू आहे. म्हणजे पाऊस आला तर काही टेन्शन नाही. डबल ताडपत्री आपल्यावाली काही वांधा नाही तसा विसा. तर बेकार काम उघडा रे खतरनाक. देवाचं वातावरण झालेलं आहे. तुम्हाला तर काही दिसणार नाही व्हिडिओमध्ये. रात्र झाली त्याच्यामुळे. आणि मध्ये आपण पाईप लावलेला आहे. मागच्या वर्षी इथं ठेवला होता आपण मध्ये गोडाऊनमध्ये. यावर्षी आता जाणार नाही तिथं खडी वगैरे पडलेली आहे. तर मित्रांनो फायनली आपला जो गहू काढला गेला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल. आणि आता जो आहे आपल्याला ट्रॉली टाकायचं काम होतं. पाहू शकता तुम्ही. मला दाखवू तुम्ही ट्रॉली वगैरे झाकली गेलेली आहे आपल्याला. आणि पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे कसं आहे झाकून ठेवू असं. आणि मध्ये पाईप ठेवलेला आहे आपण. उंच राहायला पाहिजे त्याच्यामुळे खाली खड्ड्यामध्ये पाणी वगैरे नको काढायला. तसं आपण डबल पदरी केलेलं आहे. तर सही काय म्हणतो बघा. काय म्हणून. तर मागच्या वर्षी आपण इथं घालून दिली होती कारण की इथं आताची ती खडी पडलेली आहे. नाही तर इथं ट्रॉली आरामशीर होऊन जाते एकदम. काहीच टेन्शन राहत नाही. पण आता बेकार काम आहे डायरेक्ट. तर आता झाकून दिली. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राम राम. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की पाऊस येणार आहे असं. म्हणजे हे वातावरण आहे असं. तर खरंच पाऊस जो तो पडतो तुम्ही तर पाहू शकता. आणि ट्रॉली वगैरे झाकली गेलेली आहे. आणि मागच्या गलीमध्ये मेंढी होती तर तिचे पण सर्व स्टेज वगैरे उचलला गेला. बेकार काय पाऊस तर एकदम खतरनाक पाणी.